गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे चांगले आहात. आणि आज आहे माझ्या स्कूलमध्ये 10th स्टँडर्डचं फेअरवेल पार्टी. तर फेअरवेल पार्टी आहे म्हणून मला आता घालायची आहे साडी घालण्यासाठी मला जावं लागेल माझ्या दीदीकडे, कारण तिच्याकडे एक मस्त साडी आहे आणि मला ती खूप आवडते आणि मी तिच्याकडनं ती साडी घेणार आहे. तर आता आपण तिच्याकडे जाऊया आणि मग मी तुम्हाला सांगते की पुढं काय करायचं आहे. आणि 10th स्टँडर्डचा फेअरवेल असल्यामुळे सगळ्यांचं ते 10th बोर्डच्या अगोदर असतं, बट आमचं स्कूलवाल्यांनी 10th बोर्डच्या नंतर म्हणजे बोर्ड एक्झाम झाल्यावर मग फेअरवेल पार्टी ठेवली आहे. तर चालतं आहे, पण फेअरवेल पार्टी ठेवली ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आता सगळ्या आपण फ्रेंड्सला भेटणार, स्कूल लाईफ आपली संपणार आहे. ऑलमोस्ट तर संपली आहे आपली स्कूल लाईफ. काय आता बोर्ड एक्झाम झाली, सुट्ट्या पण लागल्यात, पण आता फेअरवेल पार्टी आल्यामुळं आता सगळे फ्रेंड्स म्हणजे असं एक लास्ट मोमेंट असणार आहे की सगळेजण एकत्र येणार आहेत. मग चला आपण भेटूया त्यांच्या सगळ्यांना. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे माझ्या फेअरवेल पार्टीसाठी. तर मी आता जाते माझ्या दीदीकडे, तेव्हा तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, मी घालणार आहे ही वाली साडी. ही बघा, छान आहे ना? ह्याची कलर मला खूप आवडले, एकदम फ्रेश कलर, एकदम मस्त आणि मला खूप छान दिसेल. आणि हे ब्लाऊज एकदा मला दाखवते, एक मिनिट. हे बघा कशी आहे, एकदम मस्त वाटते ना? तर मी आज हेच घालणार आहे साडी. मला हे खूप साडी आवडली, मला मस्त एकदम मस्त. मी दीदीकडून जाऊन आणली साडी आणि आता मी ही साडी घालते, मग मी तुम्हाला दाखवते. मी साडी घालून आले आणि तुम्हाला माझी आता साडी कशी वाटत आहे मला पटकन सांग, आणि तुम्हाला मी दाखवते माझं पूर्ण लुक. छान दिसतोय ना? आता मी पटकन मेकअप करते, मग मी तुम्हाला दाखवते. आणि आता टाईम झालेला आहे भरपूर, कारण 9 वाजता होता आणि आता वाजले 10. तर मला पटकन तयार होऊ द्या, आता मी तुम्हाला दाखवते. मी काय साधंच मेकअप करणार, जास्त मेकअप करणार नाही, एकदम थोडंसं मेकअप करणार आहे. तर मी तुम्हाला मेकअप झाल्यावर दाखवते माझं फायनल लुक. तर फ्रेंड्स, माझं फायनल लुक तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. मी छान दिसत आहे का? तर मी झालेली आहे रेडी. आता आपण जाऊया दामिनीकडे. ती काय करत आहे बघूया. ती आता अजून तयारच होत असणार आहे, कारण चला आपण जाऊया तिच्याकडे. तर आम्ही दामिनीच्या पप्पांच्या घरापर्यंत जात आहेत चालत. चल पटकन जात आहेत चालत. चांगली दिसाली, दोघी पण छान दिसायला. MSCITचा कोर्स करायचा आहे अजून. आले आणि मी जास्त व्हिडिओज घेऊ शकले नाही स्कूलमध्ये, कारण एक अडचण होती, त्यामुळे मी जास्त व्हिडिओज घेऊ शकले नाही. पण जेवढे पण मी व्हिडिओज आणि क्लिप्स घेतले मी सगळे व्हिडिओजमध्ये टाकलेले आहेत. तुम्हाला कसं वाटलं हा नक्की सांगा. आणि स्टँडअप आमचा इतका मस्त झाला ना, म्हणजे सगळे असं म्हणजे इमोशनल झालेले की आता परत स्कूल लाईफमध्ये आता आपल्याला भेटणार नाही. आणि माझ्या 2-3 फ्रेंड्सनी स्पीच पण दिले, त्यांचे पण स्पीच खूप छान होते. असं म्हणजे एकदम असं हार्ट एकदम असं मस्त, मला खूप भारी वाटलं त्यांचं स्पीच ऐकून. आणि असं म्हणजे सगळं असं एकदम माहोल एकदम इमोशनली झालेलं. सगळे टीचर्स लोकांच्या पण असं डोळ्यात पाणी भरलेलं आणि आमच्या पण डोळ्यात पाणी भरलेलं जेव्हा माझे 2-3 फ्रेंड्स स्पीच देत होते तेव्हा. आणि मला पण असं वाटलं की आता आपली स्कूल लाईफ संपली आहे, आता आपण परत ते फ्रेंड्स भेटणार नाही जे आपण आता भेटत होतो. एवढं वर्ष भेटलो आपण त्यांना, ते फ्रेंड्स आता परत कधी आपण त्यांना भेटणार नाही. कोण कुठं बिझी असणार हे पण आपल्याला माहीत नाही. आणि परत असं एकत्र येण्याचं टाईम आपल्याला परत कधी भेटेल हे पण सांगता येत नाही, कारण आता जे ते आपापल्या लाईफमध्ये बिझी असणार आहे. तर आम्ही असं फोटोज वगैरे पण काढलो, आम्ही ग्रुप फोटो पण घेतलो स्कूलसोबत, टीचर्ससोबत. आणि परत आम्ही फ्रेंड्स लोक पण खूप छान छान फोटोज वगैरे काढलं. आणि मग नंतर ना पाणी प्यायचं. काय प्यायला लागली? काय नाही, नॉर्मल पाणी आहे. सर्दी व्हायचंय का? नॉर्मल पाणी आहे, थंड नाही आहे. थंड आहे कसं? थंड आहे का नॉर्मल आहे बघू दे इथं. आणि नाही ठीक आहे, नाही पे ठीक आहे.
गाईस आय एम अ टी लवर, म्हणजे चाय पिण्या पाहत असते ते. काय झालं? काय नाही. घे चाय पिऊन सांग मम्मी कसं झालंय. मस्त कसं झालं? मस्त. मस्त झालं. मी बनवले म्हणून मस्त झालं. साखर थोडंसं कमी. हा मला गोड कमी आवडत, तुला माहिती आहे ना. अरे बापरे, कधीपासून? हो मला गोड चाय आवडत नाही. बिस्किट खाणार? नको. खाऊन घे थोडंसं. तू खा. नको. मस्त झाली चाय. मम्मी तुला कसं वाटायला मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकायले? खूप छान वाटतंय. इकडे बघून म्हण कसं वाटायलंय, काय वाटतंय? सांगेन तुला परत कधीतरी. माझ्या व्हिडिओबद्दल का? हो. चांगलं बनवते का मी? हो. माझी मम्मा ते गुणी बाळ आहे, माझी मम्मा लई गुणी बाळ. खूप रात्र आणि मी माझ्या ब्लॉगला एंड करत आहे. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा आणि माझ्या क्यूटच्या बहिणीला खूप जास्त सपोर्ट करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय बाय. बाय.